पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर काढू, देश न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर तातडीने कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका। राहुल गांधींनी घेतली पहलगाम हल्ल्यातल्या जखमींची भेट, दहशतवादाविरोधात उभं राहायची व्यक्त केली गरज। पहलगाम हल्ल्यानंतर डेहराडून मधल्या काश्मीरी विद्यार्थ्यांना हिंदू रक्षा दलाकडून धमकी, तातडीने शहर सोडण्याचा इशारा, विद्यार्थ्यांची विमानतळाकडे धाव। पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले, कल्याणमधले शेकडो पर्यटकांकडून काश्मीरचं बुकिंग रद्द, काश्मीरचं आजूबाजूच्या परिसरातल्या पर्यटन स्थळांचंही बुकिंग रद्द। वक्फ वैधतेविरोधातल्या याचिका फेटाळल्या, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र, सुधारणा कायद्यातल्या तरतुदींच्या स्थगितीला केंद्राचा विरोध। पंढरपूर विठ्ठल मंदिरात मोबाईल कॅमेऱ्याला बंदी, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षेची अंमलबजावणी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र घालण्याच्या सूचना। आणि अकोला शहराला गढूळ पाणी पुरवठ्याचा आरोप जलशुद्धीकरण विभागाने फेटाळला, तर दूषित पाणी पुरवठा नेमका होतो कुठून, नागरिकांचा सवाल।